Hello friends, welcome to our YouTube channel RK Academic Guide for Commerce Students. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th कॉमर्स मधील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट मधील सेकंड थेअरी पार्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट एक्सप्लेन करणार आहोत. प्रीवियस 5 पार्ट्स मध्ये आपण फर्स्ट थेअरी पार्ट इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, सेकंड फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, थर्ड पार्टनरशिप डीड, fourth provisions of the Indian Partnership Act 1932 and fifth methods of capital account एक्सप्लेन केलेले आहेत. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट या थेअरी पार्ट मधील कंटेंट्स पाहूया. फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंटची ओळख. सेकंड व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग, अकाउंटिंगच्या व्हेरियस स्टेप्स कोणत्या आहेत. थर्ड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज का आहे. अँड फोर्थ प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट थ्रू ए ट्रेडिंग अकाउंट, बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सी बॅलन्स शीट अँड डी इफेक्ट्स ऑन ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर कसे केले जाते, त्यामध्ये कोणते अकाउंट्स ओपन केले जातात, त्या अकाउंट्समध्ये पोस्टिंग तसेच ॲडजस्टमेंट कशा प्रकारे केल्या जातात हे एक्सप्लेन करणार आहोत. सुरुवातीला इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट एक्सप्लेन करूया. ॲज पर द सोल प्रोप्रायटरी कन्सर्न वी विल ऑल्सो प्रिपेअर द फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म, द इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. 11th कॉमर्समध्ये आपण सोल प्रोप्रायटरी कन्सर्नचे फायनल अकाउंट्स प्रिपेअर केलेले आहे. त्याचप्रमाणे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जाते. फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. फायनल अकाउंट ही अकाउंटिंग प्रोसिजरमधील लास्ट स्टेप आहे, ज्यामध्ये इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट इन्क्लूड असतात. याद्वारे आपल्याला पार्टनरशिप बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजत असते. IMP कन्सेप्ट. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 फायनान्शियल इयर स्टार्ट्स ऑन 1st एप्रिल अँड एंड्स ऑन 31st मार्च एव्हरी इयर. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 फायनान्शियल इयर 1st एप्रिलला स्टार्ट होत असते आणि प्रत्येक वर्षी 31st मार्चला एंड होत असते. नेक्स्ट व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. पार्टनरशिप फर्मचे बिझनेस ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याची जर्नल एंट्री रेकॉर्ड केली जाते. जर्नल एंट्रीवरून लेजर पोस्टिंग केली जाते. अकाउंटिंग इयरच्या एंडला म्हणजेच 31st मार्चला अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स काढला जातो. या अकाउंटचा बॅलन्स डेबिट किंवा क्रेडिट येत असतो. यावरून ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जातो. दिलेल्या ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंटवरून आपण फायनल अकाउंट तयार करत असतो. फायनल अकाउंट्स इन्क्लूड फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड बॅलन्स शीट. नेक्स्ट व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज का आहे. फर्स्ट टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इनकर्ड ड्युरिंग द इयर. पार्टनरशिप बिझनेसला या करंट इयरमध्ये ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस किती झाला आहे हे पाहण्यासाठी फायनल अकाउंट प्रिपेअर करावे लागते. फायनल अकाउंटमधील ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर पार्टनरशिप बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस किती झाला हे समजू शकते. सेकंड टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. फायनल अकाउंटमधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला नेट प्रॉफिट और नेट लॉस अमाऊंट समजत असते. बिझनेसला झालेला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. थर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक फायनान्शियल इयरच्या एंडला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजण्यासाठी फायनल अकाउंट तयार केले जाते. फायनल अकाउंटमधील बॅलन्स शीटवरून आपल्याला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजेच बिझनेसमध्ये ॲसेट्स किती आहेत आणि बिझनेसची लायबिलिटीज किती आहेत हे समजत असते. फोर्थ टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. पार्टनरशिप बिझनेसचे करंट इयरमध्ये किती डेटर्स अँड क्रेडिटर्स आहेत आणि त्यांची अमाऊंट किती आहे. फिफ्थ टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फर्दर प्लॅनिंग. बिझनेसमध्ये पुढील प्लॅनिंगसाठी जे अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात ते करण्यासाठी किंवा प्लॅनिंगसाठी जी आवश्यक माहिती असते ती फायनल अकाउंट थ्रू मिळत असते. 6 टू फाइंड आउट व्हेरियस सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. बिझनेसला कोणत्या मार्गाने सोर्स उपलब्ध होऊ शकतो
आणि त्याचा बिझनेसमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो हे फाइंड करण्यासाठी फायनल अकाउंट्स प्रिपेअर केले जाते. 7th, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. ज्यावेळी आपण बिझनेस रिकन्स्ट्रक्शन करतो म्हणजेच व्यवसायाची पुनर्रचना करताना बिझनेसची व्हॅल्यू ऑफ गुडविल फाइंड करण्यासाठी फायनल अकाउंट महत्त्वाचे असते. व्हॅल्यू ऑफ गुडविल काउंट करण्यासाठी प्रिव्हियस इयरचा परफॉर्मन्स लक्षात घेतला जातो व हा परफॉर्मन्स आपल्याला फायनल अकाउंटवरून समजू शकतो. अँड 8, टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स एक्सेट्रा. बिझनेस करताना व्हेरियस टाईप्स ऑफ टॅक्सेस पे करावे लागतात. त्याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तसेच टॅक्स अमाऊंट किती आहे हे फाइंड करण्यासाठी फायनल अकाउंट प्रिपेअर करणे गरजेचे असते. यावरून आपण असे म्हणू शकतो की पार्टनरशिप फर्मने एका आर्थिक वर्षात केलेल्या कार्याची माहिती आणि बिझनेसची सध्याची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी फायनल अकाउंट महत्त्वाचे असते. फायनल अकाउंटवरून बिझनेसला पुढील प्लॅनिंगसाठी मदत होत असते. या सर्व माहितीसाठी प्रत्येक वर्षाचे फायनल अकाउंट प्रिपेअर करणे महत्त्वाचे असते तसेच गरजेचे असते. अशा प्रकारे पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्या थेरी पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट एक्सप्लेन केलेले आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट तसेच प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील ट्रेडिंग अकाउंट एक्सप्लेन करणार आहोत. या थेरी पार्ट संदर्भात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला नोटिफिकेशन मिळेल.